नमस्कार. आत्ताची आणि मोठी अपडेट आहे. 11 मे आणि 12 मेला महाराष्ट्रातील काही जिल्हे वादळी पावसाने झोडपण्याची शक्यता आहे. खूप जोरदार काही भागांमध्ये वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसात गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत अवकाळी पाऊस झालेला नाही, त्या भागांमध्ये देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. सद्यस्थितीला उन्हाचा चटका वाढल्याने बऱ्याच ठिकाणी कमाल तापमान 40°च्या पुढेच बघायला मिळत आहे. काही ठिकाणी जे काही कमाल तापमान आहे ते 44°च्या पुढे देखील जाताना बघायला मिळाले. ब्रह्मपुरीमध्ये 44.1° तापमानाची नोंद झाली. अकोला तसेच वर्धा, वाशिम, अमरावती, बीड या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 43°च्या पुढेच नोंदले गेले. उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता अजूनही आहे. पूर्व विदर्भापासून तेलंगणा, कर्नाटक ते आंध्र प्रदेशपर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. यामुळे राज्यात वातावरणात बदल होऊन 11 आणि 12 तारखेला देखील पावसाचा जोर राहणार आहे. अरबी समुद्रात देखील एक कमी दाबाचे क्षेत्र बनणार आहे. हेच कमी दाबाचे क्षेत्र पूर्वेकडे सरकल्यामुळे राज्यात इतर भागांमध्ये देखील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. नेमका कोणत्या तारखेला महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहील या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. 11 मेपासून राज्यात बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल होईल. सकाळपासूनच काही भागामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दुपारी आणि दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. हा वादळी पाऊस सर्वात आधी कोकण पट्ट्यानंतर कोकण पट्ट्याचा लगतचा जो काही भाग आहे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट तसेच काही भागामध्ये गारपीट होण्याचा अंदाज देखील आहे. यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर नाशिक तसेच जुन्नर, खेड, पुणे, सातारा या पट्ट्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सांगलीपर्यंत दक्षिण टोकापर्यंत नाशिकपासून उत्तर महाराष्ट्रापासून पावसाचा जोर राहील. तर पुणे, सातारा, जुन्नर इकडं नाशिकचा आसपासचा परिसर घाट माथ्याच्या ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील. बऱ्याच ठिकाणी खूप जबरदस्त वादळी पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज देखील आहे. त्याचबरोबर मित्रांनो, कोकण विभागामध्ये थोडासा जोर जरी कमी असला तरी पण कोकणाकडूनच हे वातावरण येणार आहे. तसेच नगरच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत हेच वातावरण काहीसं पूर्वेकडे सरकणार आहे. त्यामुळे इतर भागांमध्ये देखील 11 मेला पावसाचा जोर रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक, अहमदनगर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार तसेच धुळे, जळगाव या भागांमध्ये देखील तुरळक ठिकाणी उत्तरी भागामध्ये थोडासा जोर कमी राहील. ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जे काही पश्चिम भागातील जिल्हे आहे, छत्रपती संभाजीनगर तसेच बीडचा आसपासचा परिसर, त्याचबरोबर इकडं लातूर, धाराशिव या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. यानंतर मित्रांनो आपण 12 मेचा देखील अंदाज बघणार आहोत. व्हिडिओ बघत राहा. 12 मेला इतर भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच या पट्ट्यांमध्ये देखील पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सर्व जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत पावसाची हजेरी लागेल. सर्वच ठिकाणी ठिकठिकाणी मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता या परिसरामध्ये आहे. रात्रीपर्यंत नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये तसेच हा जो पट्टा आहे नाशिकपासून ते कोल्हापूरपर्यंत या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात राहील. एकदम कडेचा जो काही पश्चिम परिसर आहे, पश्चिम परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पूर्व भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. या व्यतिरिक्त अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील. तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर नाहीच्या बरोबर असणार आहे, कारण की जे काही वातावरण आहे ते अरबी समुद्रातून येणार असल्यामुळे सर्वाधिक पावसाचा जोर नाशिक विभाग आणि पुणे विभागामध्ये राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान मित्रांनो, या परिसरामध्ये मध्यरात्री देखील तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. तसेच 12 तारखेला काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतच्या भागामध्ये मध्यरात्री देखील 11 आणि 12 तारखेची काही रात्र असणार आहे. या भागांमध्ये देखील काही ठिकाणी मध्यरात्री देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस या दरम्यान बघायला मिळू शकतो.
12 तारखेला सकाळपासूनच काही भागांमध्ये पावसाचे वातावरण राहील. त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर शहराचा भाग, बीडचा आसपासचा परिसर या परिसरामध्ये ठिकठिकाणी सकाळपासूनच हलका ते मध्यम पाऊस, काही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. दुपारनंतर पुन्हा पावसाचा जोर 12 मेला देखील वाढण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो 12 मेला सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहू शकते. त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या तुरळक परिसरामध्ये, तसेच मराठवाड्यातील बीड, सोलापूर तसेच लातूरच्या काही परिसरामध्ये, पुणे विभागातील सोलापूरच्या काही भागामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल. ठिकठिकाणी पावसाची शक्यता. तसेच दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये सकाळपासूनच काही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. या अपडेटमध्ये मित्रांनो थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो. काही बदल झाला तर ज्या तारखेला आपण अपडेट देणारच आहोत. 12 तारखेला दुपारनंतर कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर वाढू शकतो, तर दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा जो काही भाग आहे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामध्ये कोल्हापूर तसेच सांगली, निपाणी आसपासचा भाग, विटा, कराड या भागांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट आहे. या परिसरामध्ये हा जो कमी दाब आहे मित्रांनो, हा कमी दाब थोडासा पूर्वेकडे तसेच पश्चिमेकडे देखील सरकू शकतो. त्यामुळे यामध्ये थोडाफार बदल नक्की होऊ शकतो. बदल झाला तर आपण ज्या तारखेला सकाळच्या व्हिडिओमध्ये अपडेट देऊच. 12 तारखेला पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील. तसेच नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, जुन्नर, नाशिकचा पश्चिम पट्टा या परिसरामध्ये देखील दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर राहील. रात्रीपर्यंत ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता असणार आहे. ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस, दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण होईल. संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता. या व्यतिरिक्त मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये देखील 12 तारखेला अलर्ट असणार आहे. ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हेच वातावरण मित्रांनो 12 तारखेला रात्री मध्यरात्रीपर्यंत आणखीन काहीसं पूर्वेकडे सरकेल. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढेल. लातूर, नांदेडमध्ये सुद्धा काही काही ठिकाणी रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. हे वातावरण जे आहे ते सरकत असताना याचा प्रभाव देखील कमी होईल. त्यामुळे मराठवाड्यात तुरळक ठिकाणी रात्री मध्यरात्री पावसाचा जोर राहण्याची शक्यता. या पट्ट्यामध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला बघायला मिळेल. सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच इकडे नाशिक, अहमदनगरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये तसेच कोकण विभागात देखील ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या दरम्यान मित्रांनो 13 तारखेला देखील पावसाचा जोर राहील. 12 तारखेला या भागांमध्ये पावसाचा जोर राहील. तसेच 12 तारखेला रात्री आणि मध्यरात्री मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार, तसेच अमरावती विभागात देखील काही काही ठिकाणी हलका ते मध्यम, परंतु या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे. 13 तारखेला या भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. पुढील व्हिडिओमध्ये अपडेट आपण देणारच आहोत. रात्री मध्यरात्रीपर्यंत नाशिकचा उत्तरी परिसरामध्ये पाऊस वातावरण जे आहे ते मोकळं होईल. दुपारनंतर काही काही ठिकाणीच पावसाची शक्यता आहे, परंतु दुपारनंतर हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. रात्रीपर्यंत हे वातावरण हळूहळू आपल्याला मोकळं होताना बघायला मिळेल. ही होती मित्रांनो आत्ताची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.